बघा सुंदर अशी गणपती मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त तिचा कलरचा काम बाकी आहे. तुम्हाला या कारखान्यातल्या ज्या मूर्त्या रेडी आहेत बघा, सुंदर असे दागिने बघा, त्या फक्त वरून दाखवणार आहे मी. फक्त फेस त्यांचा, बाकी मूर्त्या तुम्हाला दाखवणार नाही. बघा, बघू शकता सर्वच मूर्त्या आता फक्त कलरचं काम या कारखान्यात बाकी आहे. बघू शकता ही सुंदर अशी बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे ही. आणि जी दुसरी तुम्हाला मूर्ती दाखवणार आहे मी, ही बघा, ही जी मूर्ती दिसते ती पण रेडी आहे. फक्त तिच्या खाली येणार आहेत उंदीर वगैरे. खूप युनिक अशी ही वेगळी थीम असणार आहे या वर्षीची. तुम्ही बघू शकता ज्यावेळी आगमन होईल त्यावेळी खूप सुंदर अशी थीम असणार आहे या मिडलवाल्या गणपतीची. त्यानंतर जी तिसरी मूर्ती आहे तीही सुंदर आहे बघा. आणि ही या कारखान्यातली सर्वात उंच 22 फूट मूर्ती राहणार आहे, बॅलेन्सिंग मूर्ती. बघा या सुंदर अशा 3 मूर्त्या बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे बघा कलरचं काम चालू आहे पूर्ण. तुम्हाला बोलणं ऑलमोस्ट जेवढ्या कारखान्यातील मूर्त्या आहेत, त्यांचं फक्त मेन कलरचं काम बाकी आहे. बाकी सर्व फिनिशिंगमध्ये तयारच आहेत. बोलू शकता तुम्ही 30 ते 40 मूर्ती फक्त कलर झालं तर आगमनाला रेडी होतील. अशा या सुंदर कारखाना आपण एक्सप्लोअर करतोय. नमस्कार मित्रांनो, ऑइलमेंट चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आलोय विलेपार्लेला पेशवाड. त्याची तुम्हाला मी अपडेट देणार आहे, कारण मी ऑलरेडी एक आठवडा आधी आले तिकडे. त्यानंतर आता काय वर्किंग प्रोग्रेस आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. बघूया, तिथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत, त्या कागदाच्या मूर्त्या आहेत. आणि या फक्त इंडियातच नाही, इंडियाच्या बाहेरही मूर्त्या आहेत. कारण या पहिली मूर्ती जी गेली कॅनडाला आणि मलेशियाला, ते या वर्कशॉपमधूनच गेली. चला आता आपण जाऊया तिथे पेशवाडमधली, तिथली तुम्हाला अपडेट देतो. हे पार्लेचा सम्राट, त्याचा पाद्यपूजन 16-25 जुलैला असणार आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. या साईडला आहे वर्कशॉप. विले पार्लेचा सम्राट इथे बसतो. त्याचा पण 25 जुलै रोजी पाद्यपूजन सोहळा असणार आहे. आपण आलोय पेशवा आर्ट्स मध्ये. इथे बघू शकता प्रभाव वगैरे, ट्रॉल्या वगैरे आहेत. बघू शकता बघा, ते पाट वगैरे ठेवले आहेत. तर बघा, हा आहे पेशवा आर्ट, जो की विले पार्ले ईस्टला आहे वर्कशॉप. तो आज कव्हर करणार आहोत आपण. इथे बघू शकता मॉरलचा विघ्न अर्थाची ट्रॉली आहे बघा. साईडला बघा प्रभाव वगैरे आहेत जुने. आणि बघा केवढा मोठा वर्कशॉप आहे. ते 30 ते 40च्या वरती मूर्त्या रेडी आहेत. यांचा गणसंकुलमध्ये पण वर्कशॉप आहे. चला आता आतमध्ये जाऊया आणि कव्हर करूया आपण. मूर्तीचं काम दाखवतो तुम्हाला बघा, फक्त फेस दाखवणार बघा. ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. या सर्व कागदी मूर्त्या बनणार आहेत. या साईडने तुम्हाला दाखवतो, या अँगलने बघा ती मूर्ती आहे, बघू शकता ही बघा. बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे, पूर्ण कागदाच्या मूर्त्या इथे बनतात. साईडला पण बघा, ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. बघू शकता फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. पेशवाडच्या इथे गणसंकुलमध्ये पण त्यांचा वर्कशॉप आहे बघा. मूर्ती तुम्हाला दाखवतो मी, फक्त कलर काम बाकी आहे बघा. म्हणून मी फक्त फेस दाखवतोय, बाकी काय तुम्हाला दाखवणार नाही बघा. आपण पेशवाड आज एक्सप्लोर करतोय बघा. बघू शकता ही सुंदर मूर्ती, अजून 15 ते 20 मूर्त्या रेडी आहेत, ते तुम्हाला दाखवतो. ही मूर्ती बघा ऑलमोस्ट रेडी आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे ही. पण बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे. खूप साऱ्या मूर्त्या अशा बॅलेन्सिंग आहेत. कागदाच्या बॅलेन्सिंग कशा करत असतील बघा, विचार करू शकता तुम्ही. सुंदर अशा खूप मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. बॅलेन्सिंग मूर्त्या 7 ते 8 मूर्त्या आहेत तिथे वर्कशॉप मध्ये. सर्वात मोठी मूर्ती असणार आहे, बघू शकता. पण बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे बघा. ऑलमोस्ट काम झालंय. मागच्या टायमाला आपण आलेलो त्या टायमाला थोडा काम बाकी होता. आता बघा कलरचं काम बाकी आहे. त्यानंतर इथं बघा, ही पण एक सुंदर मूर्ती बघू शकता, समोरच आहे बघा. त्याच्या पाठी पण बघू शकता. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो बघा. या 3 मूर्त्या बघू शकता कशा आहे, फक्त यांचा कलरचं काम बाकी आहे बघा. ही एक मूर्ती, त्यानंतर ही बसलेली मूर्ती आहे, त्यानंतर ही पूर्ण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. ते बघा बसलेली आहे बघा, कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथं पण कलरचं काम बाकी आहे बघा. त्या मूर्त्या रेडी आहेत, त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. बाकी बघा हात वगैरे बघू शकता तुम्ही या साईडने. अशी मूर्ती आहे बघा, पूर्ण कागदाच्या मूर्ती आहेत बघा. दागिने वगैरे बघू शकता कसे इथे. तर कलरचं काम बाकी आहे मूर्त्यांचा. बघा छोटी मूर्ती बघा, तर बघू शकता अशा खूप साऱ्या मूर्त्या इथे तुम्हाला दाखवली. बॅलेन्सिंग मूर्ती बघा या साईडला काम बाकी आहे. कलरचं नंतर इथे बघा, त्याचं पण कलरचं काम बाकी आहे. या मूर्तीचं काम चालू आहे बघा. पहिला कलर मारतात, प्रायमर मारणार, त्यानंतर मेन कलर मारणार बघा. पण किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बघा इथं कलरचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. बघा तुम्हाला फक्त फेस दाखवतो मी, बाकी बॉडी पार्ट खाली दाखवू शकत नाही. अशी सुंदर अशी मूर्ती आहेत, पूर्ण या कागदाच्या मूर्ती आहेत. खूप साऱ्या इथं मूर्ती आहेत, त्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे पेशवा आर्ट्स मधल्या. त्यांचा वर्कशॉप गणसंकुल मध्ये पण आहे, तिथे पण 4 ते 5 मूर्ती आहेत. पण इथे खूप साऱ्या मूर्ती आहेत बघा. ते कलर काम चालू आहे बघा, कशी सुंदर मूर्ती आहे. त्या साईडला बघा छोटी मूर्ती, ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. त्याच्या साईडची मूर्ती दाखवतो तुम्हाला. कसली एक नंबर मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. ही शेषनाकावरती मूर्ती आहे, पण खाली मी तुम्हाला दाखवतो शेषनाग. बघू शकता याचा फेस वगैरे बघा, खूप सुंदर आहे. फक्त याचं आता कलरचं काम बाकी आहे. काही शेषनाकावरती आहे, तुम्हाला दाखवतो बघा. शेषनाकाचं आहे पूर्ण आहे बघा. कागदी तुम्हाला फोटो वाटत असेल बघा. एकदा बघू शकता पूर्ण कागदाचं आहे बघा शेषनाग. तुम्हाला त्या साईडला शेषनाग आहे ते पण दाखवतो. त्या साईडला शेषनाग तुम्हाला बोलणार आहे. शेषनागावर मूर्ती राहणार आहे, बसलेली मूर्ती बघा. शेषनाग बनवलंय, सुंदर मूर्ती असणार आहे. कलर केल्यानंतर भारी वाटेल ती.
त्या साईडला बघू शकता सुंदर अशी मूर्ती बघा. तर पण कलरचं काम बाकी आहे. व्हाईट कलर मारला तर मागाशी तुम्हाला प्रीमियर दाखवला तसा कलर एक मारला त्यानंतर ऑलमोस्ट मूर्त्या रेडी होणार बघा. अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. ही पण बसलेली मूर्ती आहे. हे बघा या साईडला बघू शकता कसं वेगवेगळ्या फेसवाल्या मूर्ती आहेत सर बघा. इथं पण थोडाच कलरचं काम बाकी आहे बघा. पण ऑलमोस्ट मूर्ती रेडी आहे. ज्या मूर्त्या रेडी आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे आणि वर्क काम काय होतं ते दाखवणार आहे. बाकी पूर्ण मूर्ती दाखवू शकत नाही खालीपर्यंत कारण नेकेड मूर्ती आहेत बघा. फेस बघू शकता फक्त तुम्ही. साईडला पण मूर्ती बघा. स्टँडर्ड काम होणार आहे त्याच्यात घासायला लागतं ते घासतायत बघा. मूर्ती छोटी आहे बॅलेन्सिंग राहणार आहे बघा. त्या घासायचं काम तर नाही बघा. पॉलिश पेपरने घासला तर त्यानंतर कलर केला तर बघा. काम चालू आहे ते एक साईडला कलरचं काम चालू आहे त्यानंतर ही मूर्ती घासायचं काम चालू आहे बघा. बघा छोटी मूर्ती आहे ही खूप मला वाटतं 7 ते 8 फुटाची मूर्ती असेल बघा. सुंदर अशी सिंपल मूर्ती आहे ही. बघा, अजून एक छोटी मूर्ती बघू शकता इथं पण कलरचं काम बाकी आहे बघा. कशी सुंदर मूर्ती आहे ही बसलेली मूर्ती असणार आहे. त्या साईडला बघा अजून एक सुंदर मूर्ती बघा. कसा फेस आहे बघू शकता. असे युनिक युनिक फेस आहेत प्रत्येक मूर्त्यांचे तुम्ही बघतलात तर. ऑलमोस्ट 10 ते 15 दिवसात कव्हर होतील मूर्त्या त्यावेळी आपण पुन्हा एकदा इथे राऊंड मारू. या साईडला छोटी मूर्ती आहे तिथं पण बघा कलरचं काम चालू आहे बघा. या साईडला बघा कलरचं काम चालू आहे या साईडला. त्यानंतर रेडी कलर होणार. बघू शकता हे पण छोटी मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. मेन म्हणजे या सर्व कागदाच्या मूर्त्या आहेत पण बघून तुम्हाला वाटणार नाही पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. कलर मारतात त्याच्यावरती बघू शकता फेस. साईडला बघा अजून एक मूर्ती तिचं पण कलरचं काम बाकी आहे बघा. त्या ऑलमोस्ट मूर्ती रेडी आहेत त्या तुम्हाला दाखवणार बघा. बघू शकता फक्त आता ते कपडे वगैरे घालतात ते आणि दागिन्यांचे कलर फक्त बाकी आहेत बघा. त्या मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहेत बघा. ही एक मूर्ती आली त्यानंतर बघा दुसरी मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा. साईडला बघू शकता दुसरी मूर्ती ही पण ऑलमोस्ट रेडी आहे बघा. कलरचं काम बाकी आहे फक्त हे बघू शकता ही दागिने वगैरे आहेत, त्यांचं काम बाकी आहे आणि फक्त वस्त्र घातलंय ही मूर्ती रेडी होणार बघा. असं 7 ते 8 मूर्त्या बघा. या साईडला बघू शकता प्लॅस्टिक मध्ये टाकले बघा. एक दोन अशा 3-4 मूर्त्या प्लास्टिक मध्ये टाकलेल्या आहेत. बघा एक छोटी गणपतीची मूर्ती बघू शकता कशी जय मल्हार टाईप मूर्ती आहे बघा. ही पण मूर्ती रेडी आहे फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. सुंदर अशी बघा वरती कॅप वगैरे आहे कशी बघा सुंदर अशी मूर्ती बनणार आहे. कलर नंतर तिकडे बघा त्या साईडला मूर्त्या त्या तुम्हाला दाखवल्या मी याच्या 7 ते 8 फक्त थोडासा कलर बाकी आहे बघा. कसं बनवलं तर सोंडेवर बघा ते जवळून बघू शकता तुम्ही बघा. असं काम केलं काम बाकी आहे आता फक्त कांद्याकडे बघू शकता जाऊन तुम्ही नंतर हात वगैरे बघा. तसं काम केलेलं आहे सर्व थोडंसंच काम बाकी आहे. बघा एक छोटी मूर्ती आहे बघा. जेवण कलरचं काम होणार आहे त्याच्या आधी बघा पॉलिश वगैरे मारले ते तुम्हाला दाखवतो बघा. पॉलिश अभी पॉलिश मार रहे क्या इससे? हां हां बघा सर्व घातलं जातं त्यानंतर कलर होतो. काही पण सुंदर अशी छोटी मूर्ती आहे. आता घासायचं काम चालू आहे. आता म्हणजे कलरचंच काम बाकी आहे फक्त या वर्कशॉपमध्ये. तर ऑलमोस्ट मूर्त्या रेडीच आहे तिथे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा ही सुंदर मूर्ती बघा. दागिने वगैरे बघू शकता त्याचं कलरचं काम बाकी आहे फक्त. ऑलमोस्ट मूर्ती रेडी आहे बघा. कसे दागिने आहेत त्यांचेच कलर बाकी आहे. जो मेन कलर व्हाईट असतो त्यानंतर प्रीमियर मारतात तो झालाय कलर. बघू शकता या फक्त मेन कलर बाकी आहे त्यानंतर मूर्ती रेडी होणार. तर तुम्हाला त्याच्या साईडला असणारी दुसरी एक सुंदर मूर्ती दाखवतो बघा. तिचे पण बघा दागिन्याचाच कलर बाकी आहे. त्यानंतर सोंड वगैरे बघा कशी आहे त्याची युनिक असा बघू शकता. हात वगैरे बघा त्यांना कलरचं काम मेन कलर फक्त बाकी आहे बघा. गोल्डन वगैरे बघा सुंदरसे बघू शकता हात वगैरे. या कारखान्यात तुम्हाला पाहिजे असं तुम्ही मूर्त्या बघू शकता जवळपास जाऊन. काही प्रॉब्लेम नाही ते खूप चांगले आहे ते काका. बघा या साईडला पण काम बाकी आहे बघा. पुट्टी वगैरे मारल्यानंतर कसं सुकवतात वगैरे बघा. इतकं मूर्त्यांचं काम चालू बाकी आहे फिनिशिंग मध्ये बघा. होऊ शकतं तुम्ही दाखवतो तुम्हाला बघा. बघा कसं जरा वगैरे केले जाते बघा. त्या पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. त्याला सांभाळून काम करावं लागतं सर्व. तर देशात नाही तर देशाच्या बाहेर इथून सुंदर अशा मूर्त्या येतात बघा. तुम्हाला दाखवतो या साईडला बघा. ही जी छोटी मूर्ती दिसते तुम्हाला जी व्हाईटवाली तिला बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे. ती खूप छोटी मूर्ती आहे पण तिला बॅलेन्स दिला जाणार आहे. त्या साईडला बघा मूर्ती रेडी आहे. त्यानंतर ही सुंदर मूर्तीचा कलरचं काम फक्त बाकी आहे बघा. ही पण सुंदर मूर्ती अशा 15 ते 20 मूर्त्या ऑलमोस्ट रेडीच आहे त्या कारखान्यात. काही त्या मूर्ती दाखवली त्यानंतर बघा त्या तुम्हाला वरून फक्त फेस दाखवतो बोलून तुम्हाला फक्त बघा या मूर्त्यांचं खूप सारं काम बाकी आहे फक्त कलर. या बघा या 3 मूर्त्या तुम्हाला दाखवतो कशा आहे बघा. ही बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे. सर्वात मोठी कागदाची ही मूर्ती असणार आहे. त्यानंतर बघा ही बसणार आहे त्याच्यावरती युनिक असा पॅटर्न आहे. त्या खाली उंदीर वगैरे ना त्याचं पण काम चालू आहे. त्यानंतर या साईडला बघा ही तिसरी मूर्ती अशा या ऑलमोस्ट
मूर्त्या रेडी आहेत. फक्त हिच्या मूर्तीच्या खाली एक अजून एक सुंदर अशी कलाकृती येणार आहे. ती रेडी झाल्यावर खूप भारी वाटेल बघा. बॅलन्सिंग मूर्ती, त्यानंतर ती सुंदर अशी मूर्तीच्या कलरचं काम चालू आहे. त्यानंतर बघा हिचं काम ऑलमोस्ट डन झालंय. फक्त थोडं खाली आलं की रेडी होणार आहे मूर्ती. तर ह्यात होते बघा सुंदर अशा कारखान्यातील मूर्त्या. इथलं बघा कशी मूर्ती राहणार आहेत. दोन गणपती बाप्पांचे बघू शकता. छोट्या मूर्त्या आहेत पण कशा राहणार आहेत बघा. बघू शकता बाण वगैरे सोडणार त्या टाईप मध्ये. कल्याणचं काम जोरदार चालू आहे कारखान्यात. कारण आता तुम्हाला माहिती आहे पुढच्या 2 आठवड्यापासून आगमनाला सुरुवात होणार. कल्याणचं काम चालू आहे बघा. साईडला बिल्डिंगचं काम आहे बघा. बिल्डिंगचं काम चालू आहे. मी तुम्हाला दाखवतोय पाठच्या साईडनी, कारण फोडून दाखवू शकत नाही. इकडे मूर्ती पण बघा कशी बॅलन्सिंग राहणार आहे बघा. ही मूर्ती तुम्हाला दाखवते बघा. बघा तुम्हाला समजलं असेल ती स्ट्रक्चरवरून अशी पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती राहणार आहेत बघा. फायनल चाललंय घरी. तर आज आपण पेशवा आर्ट्स मध्ये आलो. तिथे बघितले असाल तुम्ही 40 मूर्ती ऑलरेडी रेडी आहेत. फक्त कलरचं काम बाकी आहे. त्यातल्या 10 ते 12 मूर्त्या अशा आहेत ज्यांना फक्त दागिन्यांचा कलर वगैरे फक्त द्यायचा, म्हणजे त्यानंतर रेडी होणार. तर हीच होती पेशवा आर्टची अपडेट. तुम्हाला अशी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण परेल वर्कशॉपने बाकीचे मुंबईमध्ये वर्कशॉप आहे त्यांच्या व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी टाकतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.